82 दिवसानंतर परळी पोलिसांना जाग आली असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्यात। कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दमानियांनी टीका केली। धनंजय मुंडेंना एवढी मतं कशी मिळाली हे कळायला हवं असंही दमानिया म्हणाल्यात। कैलास फड आणि त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यासोबत 5 अन्य साथीदार यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेत। 82 दिवसानंतर ही कारवाई होते, काय म्हणा? ती फारच उशिराने झाली आहे, पण मला असं वाटतंय की आता तिथले जे SP नवनीत कवत आहेत, अनेक चांगल्या गोष्टी ते करतायत। त्यांनी अनेक बंदुकीची लायसन्स देखील रद्द केली आहेत, 300 लायसन्सेस, आणि त्यानंतर आता ते बऱ्याच ठिकाणी जे गुन्हे होत नव्हते, म्हणजे मीच त्यांच्याकडे अनेक केसेस पाठवल्या आहेत, त्यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केलेत, त्याबद्दल त्यांचे आभार। आपण ह्या केसमध्ये 82 दिवस लागले याच्याबद्दल दुःख होत आहे, पण एक प्रत्येक केसमध्ये जसं मी म्हटलं 20 व्हिडिओ असतील, त्या 20च्या 20 व्हिडिओवर गुन्हा दाखल होऊन त्यांची परळीची निवडणूक रद्द करून तेव्हा कळेल धनंजय मुंडे यांना किती ताकद आहे आणि किती नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।